पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीवर होणाऱ्या रासायनिक वज्रलेपनाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे। वारकरी संप्रदायाच्या याचिकेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीवर 23 व 24 जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूर दिवाणी न्यायालयाने तात्काळ स्थगिती दिली आहे। वारकरी संप्रदायाचे बाळकृष्ण डिंगरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुरुषोत्तम लंके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायाधीश सोनाली राऊळ यांनी पुढील आदेशापर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन न करण्याचे निर्देश दिले। याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट सुधीर रानडे यांनी बाजू मांडली। मूर्तीवर कोणती रसायने वापरणार याची स्पष्ट माहिती नसल्याने भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं विठ्ठलाच्या मूर्तीवर म्हणजे 23 आणि 24 तारखेला इपॉक्सी लेझिंग म्हणजे केमिकल्स अप्लाय करायचं प्रोग्राम ठरवलेला होता आणि वारकरी मंडळींचा ह्याला विरोध होता। मंदिर महासंघ आणि वारकरी मंडळींचा विरोध होता, कारण मूर्तीमध्ये देवत्व असतं आणि देवत्व असल्यामुळं अशा मूर्तीला कोणत्या गोष्टीचा स्पर्श करावा करू नये याच्यामध्ये शास्त्रामध्ये काही नियम आहेत आणि ते न पाळता केमिकल मूर्तीला लावू नये अशा तऱ्हेची वारकऱ्यांची मागणी होती आणि त्याच्यासाठी गणेशराव लंके आणि बाळासाहेब डिंगरे या दोन भाविक आणि मंदिर महासंघाचे पदाधिकारी यांनी पंढरपूरतील दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता ताकिदीचा। त्याच्यामध्ये तूर्त ताकिदीच्या अर्जावर सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर श्रीमती सोनाली राऊळ यांनी ताकदीचा अर्ज मंजूर केलेला आहे आणि मंदिर समितीला दाव्याचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही स्वरूपाचं केमिकल कोटिंग मूर्तीवर करू नये असे आदेश दिलेले। वारकरी महासंघ किंवा वादींची मागणी एवढ्यापुरती मर्यादित नाहीये, मूर्तीला संरक्षण झालं पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आहे। तर शास्त्रामध्ये आयुर्वेदिक पद्धतीनं लेपन करण्याची प्रक्रिया त्याला वज्रलेप म्हणतात, तर ह्याचं परीक्षण करून वज्रलेप करावा अशी मागणी। तूर्ताला मंदिर मूर्तीवरती रासायनिक लेप करून भाविकांच्या भावना दुखावू नयेत अशी कोर्टाचे स्पष्ट निर्देश आता मिळालेले। महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी निर्णयाचे स्वागत करत मूर्ती संवर्धनासाठी आयुर्वेदिक वज्रलेप अधिक सुरक्षित असल्याचे मत व्यक्त केले। दरम्यान या प्रकरणाकडे वारकरी संप्रदायासह भाविकांचे लक्ष लागले आहे।